नमस्कार. आज आपण पाहतोय चमचमीत मस्त अशी घरच्या मसाल्यांमध्ये बनणारी मटार पनीरची रेसिपी. तर ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर पाहूयात रेसिपी. इथे वाटण्यासाठी 2 कांदे घेतलेत, ते आता उभे चिरून घेऊयात. तसेच 2 टोमॅटो घेतलेत, त्याच्या पण फोडी करून घेऊयात. आणि 1-2 मिरच्या घेतल्यात, त्या पण मिरच्यांचे 2 तुकडे करून घेणार आहोत. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतले थोडंसं, त्यामध्ये कांदा परतून घेऊयात. आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घेणार आहोत. आता आपण मिरची आणि टोमॅटो घालून घेऊयात, छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, त्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो मऊ होईल लवकर. छान मिक्स करून घेऊयात. आणि आता मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, ती घालून घेऊयात. तर आता आपलं वाटण्यासाठी तयार आहे हे मिश्रण. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत. तर आता मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता वाटण आपलं तयार आहे. इथे मी नॉनस्टिक तवा घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून छान पसरून घेऊयात तव्याला. आणि इथे 250 ग्राम पनीर घेतलं आहे, ते मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तर आता पाहू शकता मस्त आपलं पनीर फ्राय करून झालं आहे. तर पनीरचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊयात. तर आता इथे पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये आपण मटार घालून घेऊयात. 1 वाटी मटार घेतले, त्यात थोडं मीठ घालून 2-3 मिनटं आपण मटार शिजवून घेणार आहोत. आता कढईमध्ये तेल गरम करायला घेतले, साधारण 2-3 चमचे तेल घालून त्यामध्ये जिरं घातलं 1 चमचा, 1-2 इंच दालचिनीचे तुकडे, तसेच 2 तमालपत्र घातले. आणि आता मसाले घालून घेऊयात. 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून परतून घेऊयात. आणि आता वाटण घालून छान मिक्स करून घेऊयात. वाटणाच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी आपण ॲड करून घेऊयात. तर आता एक उकळी आली आहे छान रश्शाला, तर त्यामध्ये आता पनीरचे तुकडे घालून मिक्स करून घेऊयात. तर आता आपण मटार घालून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आणि एक उकळी काढून घेऊयात. तर आता आपण कसुरी मेथी घालणार आहोत. क्रश करून थोडी घालूयात, म्हणजे कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो आणि चवही छान लागते. छान मिक्स करून घेऊयात. आणि चिरलेली कोथिंबीर घालून तर आता आपली अशी मटार पनीरची रेसिपी तयार आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात भाजी. अशा प्रकारे आपली मस्त अशी मटार पनीरची भाजी तयार आहे. तर ही भाजी आपण नान, चपाती, भात कशाबरोबरही खाऊ शकता. थँक्यू.